श्रोतेहो नमस्कार. 90.8 FM रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज स्टुडिओत माझ्याबरोबर एक असा पाहुणा आलेला आहे ज्याची ओळख तर मी कार्यक्रमात तुम्हाला करून देणार आहेच आहे, पण त्याच्याही आधी थोडंसं आपण बोलूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, शिक्षण आणि संस्कार या दोन मजबूत पायांवरती प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आयुष्याची इमारत घडत असते असं आपण म्हणतो. शिक्षण म्हणजे केवळ नामांकित संस्थांमधनं पुढे येणं, पदव्या मिळवणं असं नाहीये, तर हे शिक्षण म्हणजे आपल्याबरोबरच दुसऱ्यांनाही जेव्हा उपयोगी पडतं किंवा आपल्याबरोबरच इतरांनाही पुढे नेतं, तेच खरं शिक्षण असायला हवं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. श्रोतेहो, हा सगळा शब्दप्रपंच याच्यासाठी की आज आपल्या स्टुडिओत एक असा छोटा पाहुणा माझ्यासमोर आलेला आहे ज्याची मी ओळख आता तुम्हाला करून देते. त्याचं नाव आहे श्रेयस राजन जोशी. हाय श्रेयस. हाय. श्रेयस हा अवघ्या 13 वर्षांचा आहे आणि वेदांत विद्यापीठ अहमदनगरच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या चतुर्वेद आणि वेदांग पाठशाळेच्या झालेल्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि वर्षभरात 40 अध्याय असलेली शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेची संहिता त्याने अभ्यासली असून या परीक्षेत उत्तम यश त्याने प्राप्त केलेलं आहे. श्रेयस, सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. श्रेयस बरोबर आज माझ्या इथे त्याचे आईबाबा सुद्धा आलेले आहेत, राजन जोशी. धन्यवाद. आणि त्याची आई सुद्धा इथे आलेली आहे, नयना जोशी. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्टुडिओत स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रेयस, मला तुला आधी विचारावं असं वाटतं, हे शिक्षण घ्यावं, या शिक्षणाकडे कसं तू आकृष्ट झाला किंवा तुला हे का करण्याची इच्छा निर्माण झाली? कारण की माझी जेव्हा मुंज झाली तेव्हा ते तिथे भालचंद्र शौचे गुरुजी होते माझी मुंज लावायला. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक मंत्र म्हणायला सांगितले होते शुक्ल यजुर्वेदाचे. मग त्याचे जे स्वर होते ते मला आवडले म्हणून मी एक 5-10 मिनिटांनी भालचंद्र गुरुजींनी अनाउन्समेंट केली की ज्यांना ज्यांना पाठशाळेत यायचंय त्यांनी संपर्क साधावा. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की मी तुमच्या पाठशाळेत येऊ का? ते म्हणाले की ये. मग तेव्हापासून काय माहित काय ऑटोमॅटिक गोडी लागली. अगदी छान. म्हणजे खरं तर जे कानावर पडलं ते तू अगदी मनात साठवलं किंवा त्याच्यामुळे तुला ते करावंसं वाटलं. हो. जनरली लहान मुलांना अशा गोष्टी बऱ्याचदा डोक्यावरनं जातात किंवा ते ऐकताना ते तेवढा वेळ बसू शकतात असंही आपण म्हणू शकत नाही, पण श्रेयस कदाचित त्याला अपवाद आहे आणि म्हणूनच त्याने इतकं उत्तम यश त्याच्यात मिळवलेलं आहे. श्रेयसच्या आई, मी तुमच्याकडे येते, नयना जोशी. जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे श्रेयसबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये हा लहान असताना तुम्हाला काही असं जाणवलं होतं? हो, तो 2-2.5 वर्षांचा जेव्हा होता तेव्हापासूनच म्हणजे, आणि हे पूजा करायचे तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन बसणं, एकाग्र चित्ताने ती पूजा करणं त्याला खूप आवडायचं. आणि तेव्हाच लक्षात आलं होतं की बाबा हे देव, धर्म किंवा आपले संस्कृती याबद्दल त्याला तेव्हापासूनच गोडी होती. मग त्याच्यासाठी तुम्ही काही घरातनं विशेष प्रयत्न केले किंवा जे आपलं एक रुटीन चालू होतं त्याप्रमाणे सगळं चालू होतं? जे रुटीन चालू होतं ते, आणि विशेषतः त्याची आजी आहे घरी, त्या याच्याने जे संस्कार आहेत ते खरं तर त्यांच्या याच्यानेच आम्ही तर करतच होतो, पण विशेषतः जे आपण म्हणतो की मोलाचा वाटा जो आहे तो त्याच्या आजीचा आहे यात. नक्कीच. घरातली मोठी व्यक्ती जी आजीच्या रूपात आहे तिने तो एक पाया रचला असं आपण म्हणायला हरकत नाहीये. श्रेयसचे बाबा राजन जोशी, मी तुमच्याकडे येते. तुम्ही स्वतः या क्षेत्रात आहात, तुम्ही हे कामही करत आहात, काय सांगाल या क्षेत्राबद्दल किंवा या शिक्षणाबद्दल? खरं तसं म्हटलं तर आमच्या गावी या क्षेत्राशी सगळेजण संबंधित आहेत, पण इथे नाशिकला आल्यानंतर माझा या क्षेत्राशी फारसा असा संबंध आलेला नव्हता. मी बेसिकली प्रिंटिंगचे कामं जास्त करायचो आणि त्याबरोबर आपलं जसं जमेल त्या याच्याने मी हे कामं करत होतो. पण कुठेतरी एक मनात वाटत होतं की आपली संस्कृती किंवा आपल्या वेदाचं जे काही आहे त्यातल्या त्यात नाशिक ही आपली सिंहस्थ भूमी आहे, तर या भूमीमध्ये असं काहीतरी वेदाचं किंवा या संस्कृतीविषयी असं काहीतरी जपलं गेलं पाहिजे अशी मनातून इच्छा होती. पण व्यावसायिक असल्यामुळे तेवढा वेळ देता येत नव्हता, पण ती एक आवड पहिल्यापासून होती. आणि श्रेयसने जेव्हा पाठशाळेत जायचं म्हटलं, तो 4थीतच होता तेव्हा, आणि पाठशाळेत ठेवायचं, आजीच्या अंगा खांद्यावर वाढलेला, तो एकटा कसा राहील, काय करेल, हे एक थोडंसं भीती होती. बरोबर. पण त्याच्या मनाचा इतका ठाम निर्णय होता की नाही, मी पाठशाळेत कसाही राहील पण पाठशाळेतच राहील. आणि त्याच्या निर्णयामुळे ते झालं. आणि त्याच वेळात आम्ही असं काही ठिकाणी असं ऐकलं होतं की बा मुलांमध्ये जी कला आहे त्याला जर वाव दिला, त्याला जे आवडतं ते करू दिलं तर तो निश्चित चांगलं करेल. आणि आज त्याचं प्रत्यय आमच्या समोर आहे.
नक्कीच. एवढ्या लहान वयामध्ये इतकी मोठी परीक्षा देणं, सखोल जाऊन अभ्यास करणं हे खरं तर सगळ्यांना शक्य होतं असं नाहीये आणि श्रेयसने खरोखर ते करून दाखवलेलं आहे. श्रेयस, पाठशाळेत जाण्याचा अनुभव कसा आहे तुझा? एकदम छान. म्हणजे तशी पाठशाळा खरं मिळणं कुठे सांगता येत नाही, पण तशी पाठशाळा मला मिळाली त्याच्यामुळे देवाचे खूप खूप आभार मानतो मी. बर. आणि तुमचं एक शाळेतलं नॉर्मल रुटीन आणि हे रुटीन कसं, काय फरक आहे? खूप फरक आहे. म्हणजे आता पाठशाळेत मी ज्या घरी असायचो, म्हणजे माझी ज्या मुंज झाली नव्हती तेव्हा पण मी आता आजी असल्यामुळे आजी म्हणजे रिक्षा यायची माझी 6 वाजता, मग त्याच्यामुळे 5 वाजता उठणं होतंच. मग तसं पाठशाळेत गेल्यावर मला एवढं कष्ट नाही पडले. आता जी नवीन पाठशाळा आहे त्याच्यात मग मला थोडं आता अध्ययन थोडं जास्त झालं, त्याच्यामुळे मग मला सकाळी 4 वाजता उठणं, 5:30 वाजेपर्यंत आवरणं, 5:30 ते 6 संथा म्हणणं, म्हणजे आम्हाला जे शिकवले त्याची एक म्हणजे आम्ही 28 वेळा म्हणतो ते एक मंत्र 7 वेळा म्हणायचं, असे 4 असे आम्ही ठरवून दिले. एक असा 1 मिरी, 2 मिरी, 3 मिरी, 6 मिरी असं मग ते 6:30 वाजेपर्यंत म्हणायचं. मग त्याच्यानंतर मग आरती, सूर्यनमस्कार, सरस्वतीची मूर्ती आहे त्याची प्रार्थना करायची. मग 8:30 ते 9 मध्ये नाश्ता, 9 ते 12:15 पर्यंत अभ्यास, 12:15 ते 12:15 दत्तात्रयांची आरती, दुपारची नैवेद्य, मग 12:15 ते 1 जेवण, महाप्रसाद मस्त. मग 1 ते 2:30 आम्ही पदाची संथा म्हणतो. पद एक ग्रंथ आहे संहितेचा, म्हणजे संहितेतले जे मंत्र आहेत त्याचे एक असं तुकडे केलेत, ते ते पदाची संथा म्हणतो. मग संथा ते म्हणून झाल्यावर मग 1:30 ते 2:30 झोप घेतो. मग 2:30 ते 5:30 आवृत्ती, म्हणजे आमचं जे झाली आता संहिता झाली त्याची एकदा ते रिव्हिजन करणं ते करायचं. मग 5:30 ते 6:15 खेळणं, 6:15 ते 7:55 पर्यंत संध्या, मग 7 ते 7:45 आरती, रामरक्षा आणि भीमरूप, आणि 9 ते 10 अभ्यास, 10 वाजता झोपणं. बर. असा भरगच्च असा कार्यक्रम आहे. म्हणजे केवळ शिकणं एक शिकणं नाहीये, तर त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक कष्टांना, व्यायामाला सुद्धा तिथे महत्व दिलेलं आहे. कारण जर शरीर उत्तम असेल तरच मन आपलं एकाग्र होऊ शकतं. आणि एक शरीराला ती एक बैठक असते किंवा मनाला तो एक लगाम असतो, त्या पद्धतीने सगळे तिथे कार्यक्रम चालतात असं म्हणायला हरकत नाही. राजनजी, मी तुमच्याकडे येते. श्रेयसने जी परीक्षा दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे त्या परीक्षेमध्ये किंवा तिचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप असं की वेदांत विद्यापीठ जे आहे नगरचं, तिथे त्याची ती संहिता पूर्ण झाली. त्यानंतर त्यांनी परीक्षा घेतली त्याची, आणि त्या परीक्षेत त्याला त्या 40 अध्यायांमधले वेगवेगळ्या अध्यायांमधले वेगवेगळे श्लोक त्याला विचारले. म्हणजे त्याची ती पूर्ण पाठ आहे का नाही हे त्यांनी घेतलं आहे, आणि त्या ह्याच्यात त्याला ते यश मिळालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत असं आहे की त्याचे ते 40 अध्याय पूर्णपणे झालेले आहेत, हे त्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. अच्छा. पण यजुर्वेदाची संहिता ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की त्यात काय असतं? यजुर्वेदाची संहिता जी आहे, म्हणजे जे आपले 4 वेद आहेत त्यातला यजुर्वेद, तर संहितेमध्ये आपलं जे संस्कृतीचं सगळं आचरण आहे ते आहे. नंतर जे काही आज आपण पूजापाठ करतो, म्हणजे अगदी आपण रोजच्या याच्यात पुष्पांजली म्हणतो, तर त्या पुष्पांजलीतले मंत्र सुद्धा हे संहितेमधले आहेत. किंवा अगदी मोठी एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असेल किंवा मोठा यज्ञयाग असेल, त्यावेळेसही ज्या मंत्राचा वापर केला जातो ते जास्तीत जास्त मंत्र हे शुक्ल यजुर्वेद संहितेतले आहेत. अच्छा. मंत्र आणि यज्ञविधी किंवा कुठल्या पूजेच्या वेळेस कुठले मंत्र म्हटले जावेत याचा एकंदर अभ्यास या यजुर्वेद संहितेमध्ये आहे. अर्थातच निश्चित हा खूप कठीण असा अभ्यासक्रम असेल आणि श्रेयसने तो करून दाखवला. हे मी वारंवार माझ्या बोलण्यात नाही येते, कारण त्याला तेच आहे की श्रेयस अजून अतिशय खूप लहान आहे. इतक्या लहान वयात इतकी मोठी मजल मारणं अशा क्षेत्रामध्ये हे सगळ्यांना शक्य होत नाही. श्रेयस, तू तिकडे गेलास शिकायला, पण एक घरातलं वातावरण तुझं असेल, तर शिकायला जाण्याच्या आधी सुद्धा तुझं असं काही रुटीन होतं? हो, म्हणजे 2019 मध्ये मी एक नाशिकच्या पाठशाळेमध्ये गेलो होतो. मग तिथे लॉकडाऊनमुळे शिकणं थोडं स्लो झालं होतं. मग त्याच्यामुळे मग तिथे पण थोड्या अडचणी आल्या. त्याच्यामुळे मग लॉकडाऊनच्या याच्यामध्ये मी ती पाठशाळा सोडली आणि मग 2022 मध्ये या पाठशाळेमध्ये ऍडमिशन घेतली. बर. म्हणजे एकंदर घरातही ते वातावरण होतं. त्याचबरोबर याच्या बोलण्यात मला एक असं जाणवतंय की ती ओढ त्याला मुळातच आहे, त्याच्यामुळे नाशकातही तो शिकलाच, पण इथे कुठेतरी त्याला असं वाटतं की अडचण येते, तर तो त्याच्यावर थांबला नाही किंवा त्याने त्याचा कंटाळा केला नाही, म्हणून तो नगरला गेला आणि तिथे जाऊन त्याला जे शिकायचं आहे तर तो शिकतोय. मला इथे असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की श्रेयसचं वय अतिशय आता लहान आहे, तर पुढे जाऊन ह्याने काय करावं किंवा याच्या वयाची इतर मुले जे काही करतायत त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, श्रेयसबद्दल जर म्हटलं
तर माझी जी इच्छा आहे की याच्यातलं जे सगळ्यात महत्वाचं म्हटलं जातं की दशग्रंथी घनपाठी, म्हणजे 10 ग्रंथांचा अभ्यास करून आणि मुळात त्याला जी पाठशाळा मिळालेली आहे तर तिथला जो प्राध्यापक वर्ग किंवा तिथले विश्वस्त जे आहेत त्यांचं मुळात असं आहे की नुसतं परीक्षेपुरता म्हटलं असं नाही, तर ते कायमस्वरूपी पाठांतर तुमचं राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता संहिता आहे तर ही त्याची कायमस्वरूपी पाठ राहील याच्यासाठी त्यांची प्रक्रिया सुरू असते. तर ते दशग्रंथी घनपाठी त्याने व्हावं ही इच्छा आहे. आणि मी म्हणजे असंही एक सांगू शकतो की आजकाल बऱ्याचदा आपण मार्क किंवा पर्सेंटेज क्लास याच्यात बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांवर आपण काही वेळेस दडपण टाकणं असं म्हणता येईल त्याला. बरोबर. की अगदी लहानपणापासून, म्हणजे पूर्वी आमच्या वेळेस क्लास लावायचा तर अगदी 9वी 10वीत क्लास लावायचा, हो. पण आता 1ली 2रीच्या मुलांपासून क्लासेस असतात. अगदी बरोबर. ठीक आहे, अभ्यास वाढला आहे, घरातल्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे आई वडील दोघं बिझी असतात, तर त्यामुळे पण मुलांना त्यांना काय पाहिजे आहे, त्यांना कुठल्या क्षेत्रात जायचं आहे याचा अभ्यास करून जर त्यांना त्यात वाव दिला तर निश्चित मुलं आनंदी राहून अशा प्रकारचं यश संपादन करू शकतील असं मला वाटतं. तुम्ही इथे खूप महत्वाचं बोललात की आजकाल स्पर्धेचं युग आहे, अगदी. पण ही स्पर्धा खूप वेगळ्या क्षेत्रांशी आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांना इंजिनियर व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपण डॉक्टर व्हावं, प्रत्येकाला वाटतं कुणीतरी मोठा कलाकार व्हावं, अगदी. पण फार थोड्या लोकांना असं वाटतं की अशा क्षेत्राकडेही खूप मोठा वाव आहे. हो. आणि केवळ व्यावसायिकता म्हणून नाही, तर ती आपली एक परंपरा आहे. आणि ती परंपरा जेव्हा आपण जपतो तेव्हा निश्चितच कुठेतरी काहीतरी छान निर्माण होत असतं. अगदी. तुम्ही खूप छान स्टँड घेतलाय किंवा तुम्ही खूप त्याला छान सपोर्ट करत आहात हे याच्यानं दिसतंय. आणि तुम्ही सांगितलं की मुलांवर जेव्हा आपण दडपण टाकतो तेव्हा नकळतपणे त्यांचा परफॉर्मन्स कुठेतरी लो होतो आणि अगदी जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. आणि अशा क्षेत्रामध्ये तुम्ही त्याला प्रोत्साहन देत आहात ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे एक पालक म्हणून. धन्यवाद. श्रेयस, मी तुला असं विचारते की तू अभ्यास केला आहेस संहितेचा, काय तुला याच्यातनं जाणवलं किंवा तुला याच्यातलं काय स्वरूप समजलं? ताकद ज्याला म्हणतो ना, जाणवतं आतून की आपला एक ग्रंथ झालाय. म्हणजे आपण जेव्हा पाठ म्हणतो ना ती संहिता, तेव्हा एक असं एक वेगळीच फिलिंग येते. त्याच्यामुळे ते एक आनंद होतो. पण ह्या वेदांचा अभ्यास करताना तुम्हाला तुमचे गुरुजी अर्थ सांगत असतील, ती अर्थात तुझ्या वयाप्रमाणे तुला तितकं कळणं अपेक्षित आहे असं मी म्हणत नाही, पण हा वेदांचा अभ्यास करत असताना तुला त्याच्यातनं काय असं वेगळं जाणवतंय? तसं जाणवायला गेलं तर मग त्याच्यात सगळं दिलेलं आहे की मग आपण आपला आचार कसा व्हावा, संध्या करावी, म्हणजे ते सगळं त्याच्यात सांगितलं गेलंय. राजनजी, मी तुम्हाला विचारते की गुरु शिष्य परंपरा असते आपल्याकडे किंवा आजकाल जे आपण शिक्षणाचं स्वरूप बघतोय, मुलं शाळेत जातात, तर ती गुरु शिष्य परंपरा म्हणूया किंवा आपले टीचर्स आणि स्टुडंट म्हणूया आणि ही परंपरा म्हणूया, काही फरक जाणवतो तुम्हाला? जाणवतो म्हणजे असं की म्हणजे पूर्वीची जी गुरु शिष्य परंपरा होती त्यात मुलांना स्वावलंबन हा एक महत्वाचा भाग होता. गुरुजींबद्दलचा एक आदरयुक्त धाक, बरोबर. म्हणजे धाक तर आहे पण तो आदरयुक्त धाक असायचा. आणि त्या गुरु शिष्य परंपरेत जे 24 तास गुरुकुलात मुलं राहतात त्यामुळे त्यांचं आणि गुरुजींचं एक वेगळं बाउंडिंग क्रिएट होतं. माझा मुलगा सुद्धा आता त्याचे जे गुरुजी आहेत तो गुरुजी म्हणतो, पण काही वेळेस जनरली बोलताना असं होतं की दादा. म्हणजे आम्ही सुद्धा आता त्यांच्या इथल्या पालक मेळाव्याला गेलो तर आम्ही त्या गुरुजींना सगळ्यांना आवजाव करतो, पण हे मुलं अगदी हा माझा दादा आहे. म्हणजे गुरुजी जरी असले तर तो एक प्रेमाचा ओलावाही तिथे आहे. तर आताच्या या शिक्षण पद्धतीमध्ये काय होतं की शाळेत जेवढा वेळ आहे मुलं त्या वेळेपुरताच त्यांचं आणि गुरुजींचं शिक्षकांचा संवाद असतो. त्यामुळे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ही केव्हाही चांगलीच म्हणावी लागेल. म्हणजे अर्थात काळाप्रमाणे शिक्षणाच्या पद्धतीत पण बदल होत जातात, हो. ते आपण स्वीकारतोय, कारण एकाच ठिकाणी जखडून आपण नाही राहू नाही, शकत. नाही. मला एक आता असं विचारावं असं वाटतं की इतक्या लहान वयामध्ये हा अभ्यास करतोय, तुम्हाला काय वाटतं की ह्या वेदांचं रक्षण करण्याची किंवा हे शिकण्याची गरज काय आहे? आपली मुळात जी संस्कृती आहे किंवा वेदांचा जो अभ्यास आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी बऱ्याचशा पोथ्या या काही गुरुजी लोक हाताने लिहून देत होते. हो. त्यामुळे संस्कृत लिखाण किंवा संस्कृत वाचन हे त्या दृष्टीने महत्वाचं होतं. आणि बरेचसे काही ग्रंथ असे आहेत की आज ते ग्रंथ उपलब्ध होत नाही. तर आता याने या क्षेत्रात तो पुढे जाणार आहे. तर आमचाही एक विचार असा चाललाय की जे काही ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ असतील, त्याचं कुठेतरी एकीकरण करणं. मग आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये ते स्कॅनिंग करून ठेवणं किंवा त्याचं जे काही डिजिटलायझेशन जे म्हणता येईल त्या दृष्टीने काय करता येईल
यासाठी प्रयत्न आमचे आत्तापासूनच आम्ही सुरू केलेले आहेत की पुढच्या पिढीला त्या गोष्टीची माहिती होणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही कामाला लागलोय असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. पूर्वीचे जे ग्रंथ संपदा होती ती हो. कुठेतरी जतन करून ठेवण्याची गरज आहे. ते सध्या जरी डिजिटल युग असलं आणि सगळीकडे सगळं अवेलेबल होत असलं तरी पण काही गोष्टी मात्र नाही मिळत. तर हे एक माध्यम आहे, ते पुनर्जीवित करण्याचं एक साधन असं म्हणता येईल आपल्याला. याच्या माध्यमातून तुम्ही त्या मागे लागलेला हो, आहात. हो. श्रेयस, तू पाठशाळेत आहेस, तिथे तुझे अनेक मित्र असतील. हो. पण मग इथे जेव्हा तू शाळेत जातो तेव्हा हे मित्र तुला भेटल्यावर काय वाटतं तुला त्यांच्याबद्दल? एकदम छान की असं खूप दिवसांनंतर भेटल्यावर जशी एक भावना होती की आपण पहिले याच मित्रांबरोबर खेळलोय. आता मला तुला असं विचारायचंय की हे तू शिक्षण घेतो आहेस, तू पूर्ण वेळ याच्यामध्ये तुला झोकून दिलेलं आहे, तुला मनापासून याची आवड आहे. हो. भविष्यात तुला काय करण्याची इच्छा आहे? या वेदाचा जो आता शतपथ ब्राह्मण म्हणून एक ग्रंथ आहे त्याचा एक प्रकारे लोप होत चाललाय, म्हणजे गुप्त होत चाललंय, कोणी शिकत नाही त्याचं. आम्हाला त्या पाठशाळेत ते शिकवलं जातं. मग ते शतपथ ब्राह्मण आहे ते एक प्रकारचं पुनर्जीवित करायचंय, त्याचा एक प्रचार प्रसार करायचा आहे मला. तुझे विजन किंवा तुझे विचार खूप क्लिअर आहेत, तुला काय करायचं आहे ते. जनरली मुलं गोंधळतात किंवा अजूनही मुलं वेगळ्या दुनियेत असतात. आता मी राजनजी तुम्हाला विचारते, पूर्वी जसं आपण घरात एकत्र कुटुंब होतं, हो. शुभंकरोती परवचा म्हटलाच जायचा खेळायला अगदी जायच्या आधी. बरोबर. हो. आज कुठेतरी हे खूप लांब गेलेलं आहे किंवा मुलांना ह्या गोष्टी करण्याचा कंटाळा येतो. हो. काय सांगाल तुम्ही याच्यातनं पालकांना आणि मुलांना पण? खरं सांगायचं म्हणजे आई वडील दोघही जण नोकरी करत असतात किंवा विभक्त कुटुंब पद्धत जी झालेली आहे त्यामुळे काहीशा प्रमाणात या गोष्टी आता बंद झालेल्या आहेत असं म्हणावं लागेल. पण संध्याकाळच्या वेळात घरात दिवा लावून देवासमोर बसून जे आपले छोटे छोटे श्लोक आहेत, शुभम करोती असेल, रामरक्षा असेल, या म्हणण्याबरोबरच आपल्या अभ्यासाचं म्हणजे आता गणिताचा बेस हा पाढे आहे ते म्हणणं किंवा वेगवेगळा जो काही अभ्यास आहे तर इथे बसून जर आपण त्याची रिव्हिजन केली तर त्याचा निश्चितच आपल्याला चांगला फायदा होईल. अगदी बरोबर. घरातल्या मोठ्यांनी जर या गोष्टीची सुरुवात केली तर मुलं ऑटोमॅटिकली त्या गोष्टी करतील. आणि जी एक ऊर्जा असते ती आपल्याला मिळते. शिवाय आपल्या उच्चारांमध्ये सुद्धा या गोष्टींचा खूप फरक पडतो. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल एक अगदी जिवंत उदाहरण आमच्या घरातलंच, म्हणजे आज बऱ्याच जणांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक क्लिप व्हायरल होताना पाहिली असेल की रामरक्षा म्हटल्यामुळे काय होतं. तर याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचा मोठा भाऊ. आमच्या मोठ्या भावाला ब्रेन हॅमरेजमुळे पॅरालिसिसचा अटॅक आला. तो संस्कृत विषयाशी निगडीत असल्यामुळे सलग 2 दिवस डॉक्टरांनी त्याला झोपायला नव्हतं सांगितलं तर तो संस्कृत बोलत होता. बरं. त्याला कधीही भेटायला गेला तर रामरक्षा तो म्हणत होता. रामरक्षेतले जे काही उच्चार आहे त्याच्यामुळे त्याची जी वाचा होती ती खूप लवकर रिपेअर झाली आणि याला डॉक्टरांनी सुद्धा प्रमाणित केलं बर. की त्या याच्यामुळे संस्कृतचे शब्द जड आहेत, जीभ आपल्याला जड जाते उच्चाराला. पॅरालिसिसच्या वेळात त्याने ते म्हटलं होतं त्यामुळे ते इतकं प्रभावी झालं की 1.5 वर्षात तो 100% रिपेअर झाला होता. म्हणजे रामरक्षेतले उच्चार किंवा आपले संस्कृत श्लोकातले उच्चार जर आपण करत राहिलो तर देवाची सेवा म्हणून तो एक भाग आहे. पण आपल्या शरीराला संस्कृत वाणीमुळे काय फायदा होतो तर ते जड शब्द उच्चारून आपली वाचा शुद्धीकरण जे आहे ते होतं. मनावर चांगले परिणाम आपल्याला त्यातनं बघायला मिळतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे एखादा मंत्र किंवा स्तोत्र इथे अपेक्षित नाहीये, नाही. तर भाषेचं जे संस्कार आपल्या जिभेवर होतात अगदी, ते अगदी. इथे महत्वाचे आहेत. कारण भाषेमुळे आपली वाचा सुधारते, हो. तिला एक प्रकारचं बळ मिळतं, त्याच्याने एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते जी आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाते. तो एक जिभेचा व्यायाम म्हणायला सुद्धा अगदी हरकत बरोबर. नाहीये. आता सुद्धा आपण कधी कधी बघतो की मुलं स्तोत्र बोलतात, हो, बऱ्यापैकी मोठे झाले तरी सुद्धा त्यांची जीभ वळत नाही, नाही. नाही. तर अशा वेळेस सुद्धा या गोष्टींचा उपयोग हो, होऊ हो. शकतो. अगदी अगदी. म्हणजे एकंदर जे आपलं शास्त्र आहे ते जपण्यात का महत्व आहे हो. हे याच्यातनं लक्षात येत आहे अगदी. की जुनं अगदीच टाकाऊ नाहीये. नाही. त्यातलं जे चांगलंय ते तुम्ही घ्या, घेतलंच पाहिजे. फक्त ते सकारात्मकतेनं घ्या आणि सकारात्मकतेनंच द्या. अगदी. श्रेयस, खरं तर आमचा महत्वाचा पाहुणा तू आहेस. वेगळ्या प्रकारचं शिक्षण तू घेतोयस, त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांकडनं तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला जे काही करायचं आहे त्याच्यात तुला उत्तम यश मिळो आणि एक छान निर्मिती तुझ्याकडनं हो अशीच मी इथनं सगळ्यांकडनं तुझ्यासाठी एक शुभेच्छा देते. थँक्यू. आणि श्रेयस, तू इथे आलास, राजन जोशी आपण इथे आलात, नयना जोशी आपण इथे आलात, त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि रेडिओ धन्यवाद. विश्वासच्या वतीने. धन्यवाद.